श्रीकृष्ण मंदिराचा 48वा वर्धापन दिन महोत्सव 30 आणि 31 डिसेंबर 2023 या 2 दिवसामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे अत्यंत चांगल्या प्रतिसादामध्ये आणि समाजातील विविध स्तरातील धार्मिक स्तरातील आचार्यगण संत महंत मंडळी समाज क्षेत्रातील काही इतर संप्रदायाचे मान्यवर मंडळी समाजातले साहित्यिक विचारवंत पत्रकार बंधू त्याचप्रमाणे उद्योजक आणि काही समाजसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा कालपासून या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्ताने विविध उपक्रम काही सामाजिक या ठिकाणी राबविण्यात आले। त्याच्यामध्ये प्रबोधनात्मक कार्य होते, काही समाजसेवेचे कार्य या ठिकाणी करण्यात आले आणि काही आध्यात्मिक निरोपण प्रवचनाचे सोहळे या ठिकाणी संपन्न झाले। त्याचाच भाग म्हणून आजचा शेवटचा जो समारोपाचा सोहळा होता, या सोहळ्यामध्ये आमच्या प्रभागाचे लाडके आमदार संजयजी शिरसाट, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे महापौर नंदकुमार घोडेले आणि ताताई घोडेले यांची उपस्थिती या निमित्ताने या ठिकाणी लाभली। त्यांच्या सहयोगातून त्यांनी देशभरातून आलेल्या संत महंतांचं पूजन या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलं। त्यांच्या वतीने या समाजासाठी उपस्थित श्रोते भाविक भक्तांसाठी हा महाप्रसादाचा योग त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी होतो आहे। आणि आलेल्या संतांनी समाजामध्ये एक सामाजिक समतोल राहावा, समाजाचा एकोपा राहावा आणि समाज सुदृढ बनावा, निकोप दृष्टीने आपल्या जीवनामध्ये करावे, आध्यात्मिक शांती मिळावी, पारिवारिक शांती मिळावी, मुलांना याच्या व्यसनापासून दूर जाऊन सत्प्रवृत्तीवर सन्मार्गावर चालावं यासाठी संतांनी मार्गदर्शन केलं। सर्व समाजासाठी सर्वांसाठी चिंता व्यक्त केली, सर्वांना शुभ आशीर्वाद दिले। नूरडे पाटील सचिव अखिल भारतीय मानव परिषद तसेच या श्रीकृष्ण मंदिर मानव आश्रम ट्रस्टचा एक विश्वस्त आहे आणि या ठिकाणी जी शाळा आहे श्रीकृष्ण प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय त्याचाही अध्यक्ष आहे। आज गेले 48 वर्षापासून या ठिकाणी मंदिराचा वर्धापन दिन या निमित्ताने कार्यक्रम साजरे होतात। 2 दिवस कार्यक्रम असतो। या मंदिराच्या माध्यमातून जिल्हा मानव समिती संपूर्ण जिल्ह्यात या मानव पंथाचे विचार आणि आचाराबद्दल धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात। या ठिकाणी जिल्हा मानव समितीचा या अध्यक्ष असल्याने माझे अनेक सहकारी या ठिकाणी या मंदिराशी जोडलेले आहेत आणि या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मंडळं या मानव पंथाच्या आहेत। त्या सर्व आज या ठिकाणी 2 दिवस आपली हजेरी लावतात। सहकुटुंब सहपरिवार आणि या विशेषतः अनेक भक्तगण या ठिकाणी येतात। जिल्ह्यातूनच नव्हे तर दिल्ली, कलकत्ता, मुंबई, पुणे या ठिकाणची मंडळी सुद्धा या मंदिराशी जोडलेली असल्याने ती येत असतात। असे भेदाभेद न करता माणसाने माणुसकीने एकमेकाची मन जपावीत आणि सुदृढ असं समाजात वातावरण राहावं ही निर्मिती होण्यासाठी या मंदिराच्या माध्यमातून लोक प्रबोधनाचं काम केलं जातं। आणि म्हणून आम्ही हा वार्षिक उत्सव अतिशय मोठ्या हिरिरीने या श्रीकृष्ण मंदिर मानव आश्रम ट्रस्ट तसेच जिल्हा मानव समिती आणि या ठिकाणचे सर्व भाविक भक्त जे आहेत या मंदिराशी जोडलेले पंथाशी जोडलेले ते सर्वजण भाग घेतात। माझ्याबरोबर मी कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री नागराज बाबाजी यांचा प्रमुख सल्लागार म्हणून 35 वर्षे त्यांच्याबरोबर काम केलं। गुरूंचा फार मोठा सहवास लाभला। ते 2005 साली गेल्यानंतर आत्याबाई या ठिकाणी कारभार बघतात, त्या या संस्थेच्या अध्यक्ष आहेत। संतोष मुनी शास्त्री कपाटे हे सचिव आहेत आणि आमचं या ठिकाणी जे ट्रस्ट मंडळ आहे अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय आणि सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो। या संस्थेच्या मार्फत जसं धर्मप्रसाराचं काम केलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी शाळा स्थापन करून समाजातील गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। तर आजचा हा जो कार्यक्रम होता, काल या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा झाल्या, त्याचं पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी झाला। अनेक मान्यवर शहराबाहेरून आलेली मंडळी या ठिकाणी
नम्रतेने आणि आदर भावनेने एकमेकांशी भेट देऊन एकमेकांशी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामध्ये आमचाही खारीचा वाटा असतो. धन्यवाद.